एका शांत आणि सामान्यतः सुरक्षित मानल्या जाणाऱ्या उपनगरातील रहिवाशांना हादरवून सोडणारी एक हृदयद्रावक घटना रविवारी दुपारी उघडकीस आली. तर याआधी चॅनलवरती नवीन असाल तर आताच गुन्हेगारी जग या चॅनलवरती सबस्क्राईब करा. घराच्या अंगणात डॉक्टर डॉक्टर खेळत असलेल्या दोन चिमुकल्या मुलांच्या निरागस खेळानं अकल्पित वळण घेतले. स्थानिकांच्या मते 6 वर्षांचा मुलगा आणि 5 वर्षांची मुलगी हे दोघेही नेहमीप्रमाणेच त्यांच्या खेळण्यांच्या किटसह मजा करता करता आजचा खेळ थोडा वेगळा करण्याच्या उत्साहात होते. मुलानं आपल्या घरातील वस्तूंत शोधाशोध करताना एक जुनी, रिकामी पण खरी वैद्यकीय सिरिंज शोधून काढली होती आणि त्याला ती डॉक्टरच्या खेळात खरी असल्यामुळे अधिक मजेदार वाटत असल्यानं त्यानं ती खेळात वापरण्याचा निर्णय घेतला. परिसरातल्या वयोवृद्धांनी सांगितले की हे दोन्ही मुलं नेहमीच एकत्र खेळत असत आणि त्यांच्या खेळातून कधीच कुठल्या प्रकारचा धोका निर्माण झाला नव्हता. पण त्या दिवशी मुलानं नक्कल करताना मुलीच्या हातावर हलकासा टोचल्याचं घरातील CCTVमध्येही दिसून आले, ज्यात ती घटना साधी, खेळकर आणि कोणताही वाईट हेतू नसलेली असल्याचं स्पष्ट दिसत आहे. परंतु काही मिनिटांनी मुलगी अचानक थकली, चक्कर येऊ लागली आणि ती रडू लागल्यानं घाबरलेल्या कुटुंबियांनी तिला तातडीनं जवळच्या रुग्णालयात हलवले. डॉक्टरांनी सांगितले की सिरिंज जरी रिकामी दिसत असली तरी तिच्या आतील भागात असलेले अज्ञात अवशेष, धूळ, जंतू किंवा इतर घटनांनी मुलीच्या शरीरात प्रतिक्रिया निर्माण केली असावी आणि त्यामुळे परिस्थिती संवेदनशील बनली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला वाचवण्यासाठी सर्व तांत्रिक उपाय आणि तपासण्या केल्या, परंतु स्थिती सुधारली नाही आणि काही वेळानंतर डॉक्टरांनी कुटुंबाला तिच्या अवस्थेबद्दल दुर्दैवी माहिती दिली. या घटनेनंतर पोलिसांनी प्राथमिक अहवालात स्पष्ट केले की हा प्रकार पूर्णपणे अपघाती आहे आणि मुलाकडून कोणत्याही प्रकारचा हेतुपुरस्सर इजा किंवा चुकीचा विचार नव्हता, तर खेळाच्या निरागसतेतून झालेली एक चूक होती. या प्रकरणामुळे पालक, शेजारी, शिक्षक आणि सामाजिक संघटनांमध्ये बालसुरक्षेबाबत नवे प्रश्न उपस्थित झाले आहेत. घरात असलेल्या प्रत्येक वस्तूचं योग्य वर्गीकरण करणं, मुलांच्या आवाक्यात येऊ शकणाऱ्या धोकादायक साधनांची तात्काळ विल्हेवाट लावणं आणि मुलांना खेळताना प्रत्यक्ष वैद्यकीय उपकरणं व खेळण्यातील फरक समजावून देणं किती आवश्यक आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. आरोग्य विभागानं या प्रकरणी एक व्यापक जनजागृती मोहीम सुरू करण्याचे संकेत दिले असून पालकांनी मुलांची खेळणी तपासून सुरक्षित, मान्यताप्राप्त आणि वयाला अनुरूप असलेलीच वस्तू वापरावीत असा सल्ला दिला आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसर जरी शांत असला तरी नागरिकांच्या मनात निर्माण झालेली भीती, अस्वस्थता आणि स्वतःला पडणारे प्रश्न, आपल्या घरात ठेवलेली माणसांना निरुपद्रवी वाटणारी छोटीशी वस्तूही कधी मोठे संकट निर्माण करू शकते का, हे पुन्हा एकदा समाजाला बालसुरक्षेच्या मूलभूत गोष्टींकडे लक्ष देण्यास भाग पाडत आहे. आणि एका कुटुंबाला या अपघातामुळे आयुष्यभराची वेदना मिळाली असल्याची जाणीव प्रत्येकाच्या मनाला चटका लावणारी ठरते. धन्यवाद.